फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ब्रेन ब्रशअप अकॅडमी. बघा रे, आज आपण नायक्विस्ट प्लॉट, तुमचा आवडीचा सब्जेक्ट आणि कंट्रोल सिस्टीमचा बऱ्यापैकी तुम्हाला अवघड जाणारा प्लॉट. आजचं हे लेक्चर एकदम नीट आहे का, तुम्हाला एकदम सिंपल जाणार आहे. एकदम इझी कन्सेप्ट आहे, एकदम इझी. माइंडमध्ये सांगा तुम्हाला पोलार प्लॉट कितकासा गेला रे, त्यावर नायक्विस्ट प्लॉट जाणार आहे. पोलार प्लॉट सर आम्हाला सिंपल गेला असं तुम्ही सांगताय, तर तुम्हाला नायक्विस्ट प्लॉट एकदम त्यापेक्षा सिंपल जाणार. पहिल्यांदा मी नायक्विस्ट नाव बाजूला ठेवतो. तुम्हाला फक्त काय शिकणार आहे रे, इनक्लोज. पहिल्यांदा ह्यामध्ये जे येतं इनसर्कलमेंट, हा जो कन्सेप्ट येतो एक इनसर्कलमेंट. सपोज हा पुणे आणि त्याला इनसर्कल केलेलं आहे, बरोबर आहे का. सपोज बरोबर आहे का, इथं काय आहे रे, शनिवार वाडा आहे, बरोबर आहे का, शनिवार वाडा, बरोबर आहे का. त्याला इनसर्कल कुणी केलेलं आहे रे, मागं सगळ्या बाकीच्या सगळ्या एरियाने इनसर्कल केलंय, म्हणजे हा काय झाला रे, सेंटर झाला, बरोबर आहे का. ह्याला ज्यांनी घेरलंय त्याला काय म्हणायचं रे, इनसर्कलमेंट. आणि बघा आणि दुसरी कन्सेप्ट आहे इनक्लोज्ड. इनसर्कलमेंट आणि एनक्लोज्ड. इनसर्कलमेंट आणि एनक्लोज. बघा मी काय सांगतोय, जेव्हा तुमचं डायरेक्शन क्लॉकवाईज असेल, बघा तुम्ही कसं भेटताय, क्लॉकवाईज असेल. बघा तुम्ही इथं थांबलाय, इथं थांबलाय, एक सेंटरला आहे आणि तुम्हाला इनसर्कल केलंय म्हणजे काय, सगळीकडून घेरलंय. पण इनक्लोज केलं म्हणजे काय, जेव्हा तुम्ही काय करत असता, क्लॉकवाईज. बघा क्लॉकवाईज केलं म्हणजे तुम्ही क्लोज झालात, बरोबर आहे का रे. असं फिरा म्हणजे टोपण लावल्यासारखं झालं, बरोबर आहे का. एखादा डब्बा इनक्लोज करताय किंवा काढताय, बरोबर आहे का रे. सिंपल कन्क्लोज. जेव्हा इनक्लोज करताय, इनक्लोज जेव्हा होत असतं तेव्हा जी डायरेक्शन असते क्लॉकवाईज असते, ही लक्षात ठेवा. जेव्हा इनक्लोज तुम्ही एखादी सिस्टीम इनक्लोज करत होता किंवा संपूर्ण पाथ दाखवत असता, ती कशी असते, क्लोज लूप. बघा क्लॉकवाईज असते, नीट लक्षात ठेवा. जी इनक्लोज सिस्टीम असते, तुम्हाला पुढे कळेल नायक्विस्ट मध्ये, इनक्लोज. आणि जर सिस्टीमची डायरेक्शन अशी अँटी क्लॉकवाईज दाखवली, ACW अँटी क्लॉकवाईज दाखवली, तर ती सिस्टीम आहे ती इनक्लोज्ड सिस्टीम नसते. काय नसतं, तुम्ही जे इथं आहात ती इनक्लोज्ड नसते, नॉट एनक्लोज्ड. त्यामुळे लक्षात ठेवा, जर एनक्लोज सिस्टीम करायची असली तर डायरेक्शन कसं घ्यायचं रे, क्लॉकवाईज घ्यायचं. कसं घ्यायचं, जर सिस्टीम तुम्हाला एनक्लोज करायची असेल तर डायरेक्शन कसं घ्यायचं, इनसर्कलमेंट म्हणजे काय रे, हे असं, बरोबर आहे का. इनसर्कलमेंट आणि इनक्लोज्ड आणि इनसर्कलमेंट मध्ये भरपूर डिफरन्स आहे. जर क्लॉकवाईज इनसर्कलमेंट कोणत्याही डायरेक्शनने असू द्या, तर तुम्ही काय आहेत रे, त्याच्यामध्ये आहेत, बरोबर आहे का रे. कसं पण करू द्या, तुम्ही इनसर्कल्ड आहेत, बरोबर आहे का रे. आता बघा रे, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्याला. आता दुसऱ्या प्लेन मध्ये कसं चेंज होतं, बरोबर आहे का रे. सपोज मी प्लेन चेंज कसा होतो, बघा माझा हा एक प्लेन आहे, माझं नाव देतो सतीश प्लेन आहे, बरोबर आहे का रे. सतीश प्लेन आहे, बरोबर आहे का रे. इथं पोलची व्हॅल्यू आहे -1 आणि इथं काय आहे रे, पोलची व्हॅल्यू -5 आहे, बरोबर आहे का रे. आणि एक दुसरा माझ्याहून दुसरा एक मला दुसऱ्या मित्राने म्हटलं की अरे मला तुझे हे व्हॅल्यू आहेत तुला दुसऱ्या प्लेन मध्ये इंडिकेट करायच्यात. तर मी काय केलं रे, बरं माझं फंक्शन यूज करून कर. तर मला माझा प्लेन P(S) आहे आणि माझा प्लेन असा आहे सतीश +10. कसा प्लेन आहे, सतीश +10. मग मी काय केलं, सतीशच्या प्लेन मध्ये व्हॅल्यू काय आहेत, बरोबर आहे का रे. पण रिझल्ट सेमच आहे, बरोबर आहे का रे. त्यांनी 10 ऍड केलंय. बघा हे पोल जर मला इंडिकेट करायचा, ह्याच्यामध्ये 10 प्लस केलं तर हा पोल कुठं जाईल रे, 9 व्हॅल्यूला जाईल. आणि ह्याच्यामध्ये 10 ऍड केलं तर हा पोल कुठं जाईल, 6 व्हॅल्यूला. म्हणजे तुम्ही काय केलं रे, शिफ्टिंग केलं, पण परफॉर्मन्स चेंज केला नाही. काय केलं नाही, परफॉर्मन्स चेंज केला नाही. जर हे इक्वल केलं तर ह्या दोघांचा रिझल्ट सेमच आहे, बरोबर आहे का. ह्यांनी काय केलं रे, कॉन्स्टंट ऍड केला. काय केला, कॉन्स्टंट ऍड केला. तुम्ही प्लेन टू प्लेन चेंज करता पण रिस्पॉन्स चेंज करत नाही. काय करत नाही, रिस्पॉन्स चेंज करत नाही. आता मला बघायचंय इनसर्कलमेंट. आता इनसर्कलमेंट कसे असतात, जी क्लोज लूप सिस्टीम असते त्याचे जे इनसर्कलमेंट असतात ते कुठं असतात रे, ओरिजिनला असतात. नीट लक्षात ठेवा, जे इनसर्कलमेंट असतात, इनसर्कलमेंट क्लोज लूप सिस्टमचे, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनचे जे इनसर्कलमेंट असतात, इनक्लोजमेंट नाही, इनसर्कलमेंट म्हणजे सेंटरला, ते कसे असतात रे, जे असतात ते ओरिजिनला असतात. ओरिजिनला इनसर्कलमेंट कुठं असतात, ओरिजिनला. क्लोज लूप सिस्टमचे जे इनसर्कलमेंट असतात ते कुठं असतात रे, ओरिजिनला असतात. सपोज बाळांनो इनसर्कलमेंट किती आहेत,
इनसर्कलमेंट किती आहेत त्याचा एक फॉर्म्युला आहे, n इज इक्वल टू p मायनस झेड. बघा ही क्लोज लूप सिस्टीम साठी सांगतोय, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन साठी. p म्हणजे पोल्स, z म्हणजे झिरोज आणि ही काय आहे नंबर ऑफ इनसर्कलमेंट. बघा नीट लक्षात ठेवा, n म्हणजे काय रे नंबर ऑफ एनसर्कलमेंट, p म्हणजे ही कुठे आहे पण मला कशात सांगतोय ही क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन साठी सांगतोय बरं का. कारण आपण नायक्विस्ट प्लॉट हा ओपन लूप साठी वेगळी अर्थ आहेत, पण तुम्हाला इनसर्कलमेंट समजायचे असतील तर तुम्हाला काय समजावं लागेल, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनचे इनसर्कलमेंट समजावे लागतील. आणि इनसर्कलमेंट जो क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन आहे तो कुठं होतोय, ओरिजिनला होतोय. कुठं होतोय, ओरिजिनला होतोय. बघ रे बाळा, b म्हणजे पोल्स आहे, z म्हणजे झिरो आहे. मग मला सांगा रे, जर माझा इथं पोल जर एक इनसर्कल होत असेल, एक पोल, तर तो क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन मध्ये कसा इनसर्कल होत असेल. हा जर सपोज इनसर्कल क्लॉकवाईज डायरेक्शननी होत असेल, कसा होत असेल, क्लॉकवाईज डायरेक्शननी होत असेल. हा पोल आहे बरोबर आहे का रे. आणि हा जर ह्याची डायरेक्शन कशी, आता इनसर्कलमेंटची डायरेक्शन कशी ती आपल्याला बघायची. हे ओरिजिनला होतं हे तर माहिती झालं, ओरिजिनला म्हणजे झिरोला. क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन जर ह्याचं काढलं तर हे काय होणार आहे रे, ओरिजिनला इनसर्कल होणार आहे. म्हणजे एका प्लेन मधनं दुसऱ्या प्लेन मध्ये तुम्ही कन्वर्ट केलं बरोबर आहे का रे. अरे इथं काय आहे रे, इथं फक्त पोलचं काढलंय, पण 1 + g ऑफ s h ऑफ s ह्या दुसऱ्या प्लेन मध्ये कन्वर्ट केलंय, तेव्हा ते क्लोज लूप सर्किट, क्लोज लूप सिस्टम काय झाली आहे, इनसर्कलमेंट झाली ऍट एन ओरिजिन. कळतंय का. मग सांगितलं होतं सतीश कसा, सतीश दुसऱ्या प्लेन मध्ये गेल्यावर कसा चेंज झाला, तसा हा जर पोल ह्या क्लोज लूप डोमेन मध्ये किंवा प्लेन मध्ये चेंज केला, म्हणजे 1 + g ऑफ s h ऑफ s प्लेन मध्ये गेला, तर तो काय करतोय, ओरिजिनला इनसर्कल करतोय. कशाला करतोय, ओरिजिनला इनसर्कल करतोय. हे लक्षात ठेवायचं, ओरिजिनला इनसर्कल केलंय, पण ही सर्कल कोणत्या डायरेक्शननी पळतंय ते बघायचंय. काय करतंय, सर्कल कोणत्या डायरेक्शननी होतंय ते बघायचंय. बघा रे, मी तुम्हाला त्याचे नियम सांगतो. n इज इक्वल टू p मायनस झेड. p किती आहे, पोल किती आहे रे, एकच आहे. आणि झिरो किती आहे रे, 0. झिरो आहे का रे, नाही, 0. म्हणजे n किती आला, 1 आला. n ची व्हॅल्यू कशी आली, पॉझिटिव्ह आली. बघा इनसर्कल काय झाला, 1 आला. बघा पण ह्याची डायरेक्शन कशी ठरवायची, n जर पॉझिटिव्ह आला, n जर इनसर्कलमेंट जर पॉझिटिव्ह आलं, तर n जर पॉझिटिव्ह आला तर हा ह्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असतो, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. इथं नीट लक्षात ठेवा, जर तुमचा जर इनसर्कलमेंट तुमची जर क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल आणि तुमच्या सिस्टीम मध्ये पोलच फक्त प्रेझेंट असतील तर त्याची डायरेक्शन चेंज होतीये. आपण ऑब्झर्व केलं. म्हणजे नीट लक्षात ठेवा, जेव्हा n इज इक्वल टू पॉझिटिव्ह घेताल तेव्हा जे इनसर्कलमेंट होत आहे ते कशाने होत आहे रे, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे मला कळालं, जेव्हा माझं इनसर्कलमेंट होणार आहे ते अँटी क्लॉकवाईज असेल तर n ची व्हॅल्यू कशी येईल, पॉझिटिव्ह येईल. ही जर मुद्दा समजला असला तर तुम्हाला नायक्विस्ट प्लॉट मध्ये बऱ्यापैकी समजायला लागलंय. कळतंय का, काय होतंय, अँटी क्लॉकवाईज रोटेशन होतंय. पण n कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. n कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जिथं जिथं तुम्हाला अँटी क्लॉकवाईज रोटेशन दिसतील तिथं जे इनसर्कलमेंट होणार आहे, n ची व्हॅल्यू जी येणार आहे ती पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे. आणि पॉझिटिव्ह मध्ये येते म्हणजे तिथं काय प्रेझेंट आहेत रे, तुम्ही डायरेक्टली काय म्हणू शकता, तिथं काय प्रेझेंट आहेत, पोल्स प्रेझेंट आहेत. बरोबर आहे का रे बाळांनो. आता मी काय म्हणतो रे, माझ्याकडे 2 पोल प्रेझेंट आहे आणि 1 झिरो प्रेझेंट आहे, पण डॉमिनंट कोण आहे रे, बघा 2 पोल आहेत. आता इनसर्कलमेंट कशी येणार आहेत, बघा रे, 2 पोल आहेत, 1 झिरो आहे. तुम्हाला इनसर्कलमेंट क्लॉकवाईज येणार आहे का अँटी क्लॉकवाईज होणार आहे, ही क्लॉकवाईज आहे. बरोबर आहे का रे. कशी होणार आहे, इकडे लक्ष दे रे. मग माझा इनसर्कलमेंटचा फॉर्म्युला आहे p मायनस झेड. पोल किती आहे, 2, झिरो किती आहे, 1. किती आला, 1. इनसर्कलमेंट आणखीन 1 आला, पण पॉझिटिव्ह मध्ये आला. सर इनसर्कलमेंट जेव्हा पॉझिटिव्ह मध्ये येतात तेव्हा माझं डायरेक्शन कसं आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणजे जर डॉमिनंट पोल्स असतील तर तुमच्या सिस्टीम मध्ये जे इनसर्कलमेंट येत आहेत ते कसे येत आहेत, अँटी क्लॉकवाईज. कसे येत आहेत, अँटी क्लॉकवाईज. बघा नीट नीट नीट, आपण काय बघतोय, क्लोज लूप सिस्टमचं बघतोय. पण ह्याच्यातनं क्लोज लूप सिस्टम मधनं जे एनसर्कल होतंय ते ओरिजिनला होतंय. ओरिजिन मधनं मी काय शिकतोय, साइन कन्व्हेन्शन शिकतोय. आपण ही कन्सेप्ट कशामुळे शिकतोय, इनसर्कलमेंटचे साइन कन्व्हेन्शन तुम्हाला नायक्विस्ट मध्ये यायला पाहिजे, तुम्हाला अवघड जायला नाही पाहिजे, म्हणून हे बेसिक्स आहेत बाळांनो, बेसिक्स आहेत. बघा तुम्हाला जर
तुम्हाला जर इनसर्कल्समेंट हे जर समजले, त्याचे तुम्हाला डायरेक्शन समजले, तर तुम्ही इझिली अंडरस्टँड करू शकता. काय करू शकता? इझिली अंडरस्टँड करू शकता. बघ रे बाळा, बघा रे काय सांगतोय मी, बघा रे काय सांगतोय. बघा हे कळालं म्हणजे मला पहिली डायरेक्शनची एन्सर्कलमेंटच्या पहिली टिप कळाली. जर माझं डायरेक्शन क्लॉकवाईज असेल, सॉरी काय असेल, अँटी क्लॉकवाईज असेल. कसं रे? अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट, बरोबर आहे का रे? अँटी क्लॉकवाईज असेल, अँटी क्लॉकवाईज, देन एन जे नंबर ऑफ इनसर्कल्समेंट आहेत ते काय आहेत रे? पॉझिटिव्ह आहेत. नंबर ऑफ इनसर्कलमेंट त्याचे साईन कसं आहे रे? पॉझिटिव्ह आहे, म्हणजे पोल जास्त आहेत तुम्ही म्हणू शकता. पण मला काय अँटी क्लॉकवाईज असलं की एन ची व्हॅल्यू कशात? पॉझिटिव्ह मध्ये. हे साईन कन्व्हेन्शन मला पहिल्यांदा कळालं. आता बघ रे बाळांनो, फक्त झिरो असेल, फक्त झिरो असेल, काय असेल? फक्त झिरो असेल तर एन कसा येतोय बघा रे? एन पोल फक्त काय रे? पोल काय आहे? पोल नाही, फक्त काय रे? झिरो आहे. पोल झिरो आहे. झिरो किती आहे? एक आहे. एन किती आला? निगेटिव्ह मध्ये. एन जर निगेटिव्ह मध्ये आला तर म्हणजे हिची जी डायरेक्शन होती त्याच डायरेक्शननी फिरतोय. काय? त्या सेम डायरेक्शननी. जर तुमचं इनसर्कलमेंट म्हणजे इनसर्कलमेंट ऍट ओरिजिन क्लोज लूप मध्ये असेल, जर ते क्लॉकवाईज डायरेक्शननी राहिलं, कोणत्या डायरेक्शननी आहे? त्याच डायरेक्शननी. म्हणजे काय? इथं क्लॉकवाईज होती, ती क्लॉकवाईज डायरेक्शन राहिली, म्हणजे इनसर्कलमेंट विथ अ क्लॉकवाईज डायरेक्शन गिव्स n इज इक्वल टू निगेटिव्ह व्हॅल्यू. कळतंय का? जर एनसर्कलमेंट जर अँटी क्लॉकवाईज झाले तर एनची नंबर ऑफ इनसर्कल्समेंटची व्हॅल्यू जी एन येतो तो पॉझिटिव्ह येतो. जर अँटी क्लॉकवाईज असली तर एन काय येतो? निगेटिव्ह येतो. हे तुम्हाला बाबी सगळ्यात महत्वाचं आहे की काय आलं पाहिजे रे? जर क्लॉकवाईज असलं तर निगेटिव्ह एन येतो, क्लॉकवाईज असलं तर निगेटिव्ह एन येतो, आणि अँटी क्लॉकवाईज असलं तर पॉझिटिव्ह एन येतो. हे तुम्हाला माहित पाहिजे. हे आपण क्लोज लूपला बघितलं. कुठं कॉन्सन्ट्रेट होत आहे? ओरिजिनला. जो काउंटर आहे क्लोज लूपचा तो कुठं कॉन्सन्ट्रेट होतोय? तो कुठं कॉन्सन्ट्रेट होतोय रे? कुठं कॉन्सन्ट्रेट होतोय? आपण जो कॉन्सन्ट्रेट करतोय त्याला तो कुठं करतोय रे? ओरिजिनला कॉन्सन्ट्रेट करतोय. कुठं कॉन्सन्ट्रेट करतोय? ओरिजिनला. आता आपल्याला कुठं कॉन्सन्ट्रेट करायचंय? आता बघा हे सांगितलं आपण, अँटी क्लॉकवाईज झाला, बरोबर आहे का रे बाळांनो? आता आपल्याला काय करायचंय रे? मला काय करायचंय? आता मला हे झालं ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन, सॉरी क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. पण माझं फ्रिक्वेन्सी डोमेन डिझाइन हे सगळं मी पहिल्यापासून सांगतोय. पोलार प्लॉट असेल, तुमचा सगळे प्लॉट असतील आपण शिकलेले, ते सगळे प्लॉट आपण डिझाइन करतोय. कोणत्या सिस्टीम मध्ये रे? आपण डिझाइन करतोय त्यांना आपण कशामध्ये डिझाइन करतोय? ओपन लूप सिस्टम मध्ये. कशामध्ये? ओपन लूप सिस्टम मध्ये. बरोबर आहे का? आपल्याला काय कळालं रे? ओपन लूप सिस्टम मध्ये. पण आपली क्लोज लूप सिस्टम म्हणजे काय रे? 1 + g ऑफ s h ऑफ s. ही म्हणजे काय झाली रे? क्लोज लूप सिस्टम, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. आता क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन 1 + g ऑफ s h ऑफ s का रे? मी तुम्हाला सांगितलं बघा, g ऑफ s h ऑफ s ह्याला काय म्हणतात? कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन. ह्याचं ट्रान्सफर फंक्शन काढा. क्लोज लूप निगेटिव्ह फीडबॅक g ऑफ s h ऑफ s. खालचं जे इक्वेशन असतं मी बार सांगितलंय ते कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन असतं, आणि तेच काय सांगतं रे? स्टॅबिलिटी सांगतं. तेच काय सांगतं रे? स्टॅबिलिटी सांगतं. हे क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनचं कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन आहे. काय? कॅरेक्टरिस्टिक्स इक्वेशन आहे बाळांनो. ते काय सांगतं रे? स्टॅबिलिटी सांगतं. आणि ते कुठं? आता जर ह्याचा जर प्लॉट काढला तर ते कुठं होत आहे रे? बघा नीट लक्षात ठेवा बाळांनो, नीट लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. ते काय सांगतंय रे? बघा ते काय सांगतंय? जे काउंटर येणार आहे, जो इनसर्कलमेंट येणार आहे ते कुठं होणार आहे? ओरिजिनला. ओपन लूप क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनचा. आता आपल्याला कशावरून काढायचंय रे? g ऑफ s h ऑफ s वरनं होणार आहे. म्हणजे आपलं जे होणार आहे 1 बघा -1 ला इनसर्कलमेंट कुठं होणार आहे? बघा हे जर ओरिजिनला होत असेल, हे ओरिजिनला होतं तर इथं काय रे? 1. आणि इथं फ्रिक्वेन्सी किती आहे रे? j⍵0. फ्रिक्वेन्सी किती आहे? j⍵. जर दुसऱ्या प्लेन मध्ये काढायचं असेल तर म्हणजे आपलं जे g ऑफ s आणि h ऑफ s जे इनसर्कलमेंट होणार आहे -+ j⍵0 ला. बरोबर आहे का रे? j⍵0 किंवा
जे झिरो म्हणतात. काय म्हणतात? जे ओमेगाची व्हॅल्यू किती रे? 0 आहे. म्हणजे जे इन्सर्कलमेंट होणार आहेत आपले, जे आपल्याला स्टॅबिलिटी काढायची आहे, जे इन्सर्कलमेंट होणार आहेत ते काय आहेत रे? जे इन्सर्कलमेंट होणार आहेत ते, जे इन्सर्कलमेंट होणार आहेत बाळांनो, ते इन्सर्कलमेंट होणार आहेत हे जे आहेत बघा, नीट लक्षात ठेवा, हे जे इन्सर्कलमेंट होणार आहेत ते कुठं होणार आहेत रे? कुठं होणार आहेत? हे जे इन्सर्कलमेंट होणार आहेत, आता जे इन्सर्कल होणार आहेत ते कुठं होणार आहेत रे? -1 + j0. आणि हे कोणामध्ये होणार आहेत रे? हे कोणामध्ये होणार आहेत? ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन मध्ये. आणि म्हणजेच हे ह्याची जी स्टॅबिलिटी काढायची आहे, याच्यावरनं इन्सर्कलमेंटची जी स्टॅबिलिटी काढायची या सिस्टमची, आणि त्या प्लॉटला काय म्हणतात? नायक्विस्ट प्लॉट. मग ती इन्सर्कलमेंट आपल्याला, तुम्हाला आता काय काढायचे रे? मग n = p - z होतं. ही म्हणजे नंबर ऑफ इन्सर्कलमेंट सांगितलं. सर हे म्हणजे काय? पोल तुम्ही क्लोज लूप सांगत होता, हे म्हणजे 0. पण इथं काय रे बाळांनो? इथं सगळं काय? इथं सगळं ओपन लूप सिस्टीम आहे. ओपन लूप सिस्टीम मध्ये आता आपल्याला ट्रान्सफर करायचंय, त्याला ह्याचं मिनिंग ट्रान्सफर करायचे. आणि इथनं पुढे याचं मिनिंग तुम्ही लक्षात ठेवा. इथनं फक्त पोल्स आणि झिरोज आपण जे मिनिंग घेतले होते ती n ची डायरेक्शन, n पॉझिटिव्ह कधी असतो आणि n निगेटिव्ह कधी असतो हे आपण फाइंड आउट करण्यासाठी आपण केलं. म्हणजे ह्याच्यापासनं आपल्याला ह्याचा यूज करून आपलं जे नायक्विस्ट प्लॉट आहे तो कुठं इन्सर्कलमेंट करणार आहे? तो कुठं करणार आहे? -1 + j0. ह्याला इन्सर्कलमेंट करणार आहे. त्यामुळे आपल्याला इथून पुढं जे शिकायचंय बाळांनो, जे शिकायचंय ते नायक्विस्ट प्लॉटचं शिकवायचंय. आणि नायक्विस्ट प्लॉटला जे इन्सर्कलमेंट होणार आहे ते म्हणजे p - z. बघा, p - z. p म्हणजे काय रे? p म्हणजे बघा, नीट लक्षात ठेवा, p म्हणजे नंबर ऑफ पोल्स ॲट राईट हँड साइड. बघा काय सांगतोय, p म्हणजे काय रे? नंबर ऑफ पोल्स ॲट राईट, नंबर ऑफ ओपन लूप पोल्स. नंबर ऑफ ओपन लूप, नीट लक्षात ठेवा, सॉरी, नंबर ऑफ ओपन लूप, कारण ओपन लूप सिस्टीम आहे. नंबर ऑफ ओपन लूप पोल्स ॲट राईट हँड साइड. नीट लक्षात ठेवा, p म्हणजे काय? p चा मिनिंग काय? पोल्सच आहेत. पण कुठले पोल्स आहेत? राईट हँड साइडचे. बघा, आणि z काय सांगणार आहे? z सांगणार आहे नंबर ऑफ क्लोज लूप पोल्स. बघा, क्लोज, नीट लक्षात ठेवा, क्लोज लूप पोल्स ॲट राईट हँड साइड. काय सांगतोय? p काय सांगतोय? नंबर ऑफ पोल्स ऑफ ओपन लूपचे पोल सांगतोय. म्हणजे ही तुम्हाला गोष्ट माहित असणार आहे, कारण तुम्हाला नायक्विस्ट प्लॉट मध्ये ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन दिलेलं आहे. आणि तुम्हाला काय काढायचं आहे? झेड काढायचा आहे. तुम्हाला कधी पण झेड काढायचा आहे का? तर तुम्हाला क्लोज लूपचे पोल सांगतो. आणि आपण स्टॅबिलिटी, मी तुम्हाला कितीदा सांगितलं बाळांनो, स्टॅबिलिटी ऑलवेज डिफाइंड फ्रॉम कशावरनं रे? क्लोज लूप पोल्स. कशापासनं? क्लोज लूप पोल्स पासनं स्टॅबिलिटी डिझाइन होतीये. बघा रे, मग मला काय करायचंय? n म्हणजे काय आहेत रे? नंबर ऑफ इन्सर्कलमेंट आहेत. पण कुठं ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनचे कुठं इन्सर्कलमेंट होतात? -1 + j0. नंबर ऑफ इन्सर्कलमेंट ॲट -1 + j0. बरोबर आहे का? -1 + j0 ला इन्सर्कलमेंट ऑफ g ऑफ s, h ऑफ s ह्याचे इन्सर्कलमेंट. बरोबर आहे का? ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनचे. त्यामध्ये n हा पॉझिटिव्ह कधी असतो आणि n = निगेटिव्ह इन्सर्कलमेंट कधी असतात? जर इन्सर्कलमेंटची डायरेक्शन पॉझिटिव्ह n केव्हा असतो रे? जेव्हा इन्सर्कलमेंटची डायरेक्शन कशी असेल? अँटी क्लॉकवाईज. आपण मागच्या वेळेस मागच्या 5 मिनिटापूर्वी सांगितले. आणि निगेटिव्ह कधी असते? जेव्हा काय असतात रे? क्लॉकवाईज. इन्सर्कलमेंट कसे असतात? क्लॉकवाईज. हे तुम्हाला कन्सेप्ट कळाले असतील. बरोबर आहे का रे बाळांनो? आणि ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काय करायचं आहे रे? फाइंड आउट करायचंय. म्हणजे तुम्हाला जर क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन पोल्स काय ते राईट हँड साइडला 0 असतील तर स्टेबल आहे. म्हणजे मी स्टॅबिलिटीची क्रायटेरिया काय लिहितो? z जर 0 असेल. बरोबर आहे का? z जर 0 असेल तर तुमची सिस्टीम काय आहे रे? स्टेबल आहे. कारण z काय सांगतो? राईट हँड साइड पोल सांगतो. क्लोज लूपचे राईट हँड साइड पोल सांगतो. क्लोज लूपला जर राईट हँड साइडला पोल जर 0 असतील तर तुमची सिस्टीम कशी आहे रे बाळांनो? स्टेबल आहे. कशी आहे रे? स्टेबल आहे. कशी आहे? स्टेबल आहे. मग मला सांगा रे,
काय सिस्टीम स्टेबल आहे आणि झेड इज नॉट इक्वल टू 0 असेल म्हणजे राईट हँड साइड पोल, बरोबर आहे का, राईट हँड साइड पोल इज नॉट इक्वल टू 0 असतील बाळांनो, तर तुमची सिस्टीम कशी आहे, अनस्टेबल आहे. ही कमेंट टाकू शकतो. म्हणजे ही डायरेक्ट एक्झॅक्टली स्टॅबिलिटी दाखवत नाही, तर नायक्विस्ट प्लॉट गिव्स द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टम. काय दाखवतोय, रिलेटिव्ह स्टॅबिलिटी. एकदा क्वेश्चन विचारला होता ES ला की तुमची नायक्विस्ट प्लॉट हा कोणती स्टॅबिलिटी दाखवतो, तर काय सांगतो, रिलेटिव्ह स्टॅबिलिटी दाखवतो. हे तुम्हाला माहित पाहिजे. कळतंय. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि हा जो फॉर्म्युला आहे तो असाच राहून देऊ, म्हणजे एक दोन प्रॉब्लेम तुम्हाला मस्तपैकी कळतील. बघा पोलार प्लॉट सगळ्यांना येतोय. आपल्याला एका सिस्टीम दिली आहे G(s) × H(s), बरोबर आहे का रे बाळांनो, आणि तुम्हाला दिलंय 1/s+1 हा दिलाय आणि ह्याचा नायक्विस्ट प्लॉट वरनं स्टॅबिलिटी काय करा, डिफाइन करा हे सांगितलंय. बघ रे बाळा, आपण सगळ्यात फर्स्ट पोलार फॉर्म मध्ये सगळ्यात पहिलं एक्झाम्पल पोलार प्लॉट मध्ये सगळ्यात पहिली केस हीच घेतली होती. ठेवा काय करायचं, पोलार प्लॉट काढायचा. मी तुम्हाला नायक्विस्ट प्लॉट ह्या पोलार प्लॉटच आहे का सांगतोय मग मला सांगा रे, का सांगतोय हे तुम्हाला आता कळेल. मग बघा रे बाळांनो, ओमेगा इज इक्वल टू 0 ठेवा. मॅग्निट्यूड किती येत आहे, ओमेगा इज इक्वल टू 0 ठेवलं. मॅग्निट्यूड कसं असतात, 1² डिवायडेड बाय ओमेगा. 0 ठेवलाय, 0चा यसला काय नाही रिप्लेस करायचं रे, ओमेगाने, बरोबर आहे का. पूर्ण लेक्चरभर आपण शिकलोय 1/1 म्हणजे 1 बरोबर आहे का. आणि जेव्हा मॅग्निट्यूड 1 आहे त्या ओमेगा 0ला अँगल किती आहे रे, अँगल काय असतो ह्याचा 0 tan इनवर्स मायनस tan इनवर्स 0/1 म्हणजे 0, बरोबर आहे का रे. हे भरपूर वेळेस शिकलो, पोलार मध्ये हे शिकलो, त्यामुळे मी एक्सप्लेन करत नाही. जेव्हा मॅग्निट्यूड 1 असेल, बरोबर आहे का, जेव्हा ओमेगा 0 असेल तेव्हा मॅग्निट्यूड किती आहे, 1 आहे आणि अँगल किती आहे रे, 0 आहे. जेव्हा ओमेगा डायरेक्ट लास्ट स्टेप मायनस इन्फिनिटी असेल, बरोबर का, 0 आणि इन्फिनिटी दोनच व्हॅल्यू ठेवायच्या. जेव्हा इन्फिनिटी असेल 1/∞ काय जाणार आहे, 0 ला. मॅग्निट्यूड जेव्हा ओमेगा इज इक्वल टू इन्फिनिटी ठेवला तेव्हा काय झालं रे, मॅग्निट्यूड 0 झालं आणि अँगल काय झाला रे, अँगल मायनस tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी काय झालं, मायनस इन्फिनिटी काय झालं रे, -90. काय झालं, -90. म्हणजे हे कसा फिरेल रे, असा फिरेल. बघा हे अँगल 0 90 किंवा -270 180 -180, बरोबर आहे का रे बाळांनो. आणि हे म्हणजे काय रे, 270 किंवा -90 हे झाले तुमचे अँगल, बरोबर आहे का रे. मग हे झाला तुमचा पोलार प्लॉट. हा काय झाला रे, पोलार प्लॉट. नायक्विस्ट प्लॉट म्हणजे क्लोज लूप. ह्याचा जो आहे तो बघा, ह्याचं डायरेक्शन कुठे आहे रे, कोणत्या डायरेक्शननी बाळांनो, कोणत्या क्लॉकवाईज डायरेक्शननी, असा क्लॉकवाईज डायरेक्शननी. मग ह्याची जी मिरर इमेज असते, असं उलट करा, ह्याची जी मिरर इमेज असते बघा, मी डॅशने दाखवतो. आणि हा म्हणजे काय झाला रे, हा म्हणजे बघा तुमचा -1 + J0 इथं आहे, बरोबर आहे का रे. -1 + J0 इथं काय, इथं पॉझिटिव्ह मध्ये काहीतरी असतील, बरोबर आहे का रे. हा जो आहे, बरोबर आहे का रे, ह्याला बघा हा 0 पासून इथपर्यंत प्लॉट आहे आणि ह्याचं डायरेक्शन कसं आहे, इकडून आला आणि असा गेला, बरोबर आहे का रे. ह्याचं असं डायरेक्शन आहे. मग मला सांगा तुम्हाला इनसर्कलमेंट ह्याला झालेत का रे. इथनं बघा इनसर्कलमेंट काढायची असली तर इथनं कुठं पण एक सरळ रेष मारायची, कोणत्याही साईडने ह्या पॉइंट पासून एक सरळ रेष मारायची. एखादा तुम्हाला इनसर्कल झालेला दिसतोय का, नाही, म्हणजे n इज इक्वल टू किती आलं, 0 आलं. इनसर्कलमेंट भेटले. याला इनसर्कल केलंय का रे बाळांनो, नाही केलं, बरोबर आहे का. आपल्याला काय करायचंय, जेव्हा इनसर्कल n कधी निघतो, जर त्याला इनसर्कल केला असेल तरच n निघतो. मग बाळा नेक्स्ट आपल्याला काय करायचंय रे, आपल्याला काय काढायचंय, P काढायचा आहे. नंबर ऑफ RHS काय काढायचे, RHS काय काढायचे रे, RHS राईट हँड साइडला पोल आहेत, ही कुठे आहे रे, लेफ्ट हँड साइडला आहे. म्हणजे RHS पोल किती झाले, 0. बघा पहिलं जर तुम्ही आपण पहिल्या बेसिक्स मध्ये सांगितलं लेफ्ट हँड पोल म्हणजे N0 आला, P0 आला. तुम्हाला स्टॅबिलिटी Z वरनं काढायची. फॉर्म्युला काय सांगतोय रे, n इज इक्वल टू P - Z. काय सांगतोय, n इज इक्वल टू P - Z, बरोबर आहे का रे. n किती झाले, 0, P किती झाले, 0, मग Z किती झाले, 0. म्हणजे राईट हँड साइडला तुमचे क्लोज लूप पोल 0 आहेत. म्हणजे सगळे कुठे आहेत रे, लेफ्ट हँड साइडला आहेत. राईट हँड साइडला 0 आहेत. म्हणजे जेवढी काही सिस्टीम मध्ये तुमच्या पोल आहेत ते किती आहेत रे, ते काय आहेत, किती आहेत, राईट हँड साइडला 0 आहेत. म्हणून तुमची सिस्टीम कशी आहे, ह्या सिस्टीमला तुम्ही कमेंट करू शकता स्टेबल सिस्टीम आहे. कशी आहे, स्टेबल सिस्टीम आहे. कळतंय का, ह्या सिस्टीमला तुम्ही कमेंट करू शकता कशी सिस्टीम आहे, स्टेबल सिस्टीम आहे. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आणखीन जास्त तुम्हाला क्लिअरिफाय होईल. प्रॉब्लेम बघा,
फॉर्म्युला आपण वापरायचा आहे, काय वापरायचा आहे, कसा वापरायचा आहे, त्याचं नीट एक्झाम्पल सहित मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. नेक्स्ट आणखीन हा सगळ्यात सिंपल प्रॉब्लेम आहे, अजून आपण घेऊ. चला, कसे पडलेत, काय पडलेत एक्झाम्पल मी सगळं घेणार आहे, डोंट वरी. आपला कंट्रोल सिस्टीम संपेल आज, मग मस्त आपण टेस्ट कंडक्ट करूया. प्रॅक्टिस मॉड्यूल टाकलेत प्रत्येक टॉपिक वाईज, जे जे छान छान क्वेश्चन्स आहेत ते, आणि टेस्ट आणखीन छान टाकतो. थोडीशी टफ वाटेल पण ओके. लेवल 1 असेल, लेवल 2 आणि लेवल 3 तीन लेवलमध्ये टेस्ट कंडक्ट करूयात. बघा रे बाळांनो, आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा रे, 1/s +1 आणि s+2 असं एक्झाम्पल आहे. बघा रे, ह्याचा पोलार प्लॉट कसा आलेला आहे, बघ रे बाळा, याचा पोलार प्लॉट कसा आलेला आहे बघा. ह्याचा पोलार प्लॉट आपण ड्रॉ केलेला आहे. ह्याचं मॅग्निट्यूड कुठनं स्टार्ट होतं, इन्फिनिटी पासून. 1/0 म्हणजे इन्फिनिटी, मॅग्निट्यूड तर इन्फिनिटी झालं. आणि अँगल स्टार्टिंगचा कुठे रे, ह्याचा -90 आहे, ह्याचा 0 आहे, ह्याचा 0 आहे, ह्याचा एंड अँगल किती आहे, -90, ह्याचा एंड अँगल किती आहे, -90. म्हणजे मला सांगा रे, स्टार्टिंग अँगल -90 आहे, म्हणजे इकडून स्टार्ट होतंय, पण मॅग्निट्यूड इन्फिनिटी आहे, म्हणजे -90ला तो इथं जातोय, बरोबर आहे का रे. -90 इथनं सुरू होतोय, जातोय कुठे रे, फायनल व्हॅल्यू, फायनल टीटा टोटल किती आहे रे, फायनल टीटा टोटल किती आहे बाळांनो, फायनल टीटा टोटल किती आहे, फायनल टीटा टोटल किती आहे रे, मायनस बघा, -90 आणि -90 किती झालं रे, -270. काय झालं, -270. कुठं झाला रे, -270. काय झाला, -270. काय झाला, -270 झाला. आणि -270 झाला, ही याचा ग्राफ आला, कसा आला रे, असा. आणि याचं मिरर इमेज कशी येते रे, ह्याची मिरर इमेज कशी येते बघा, अशी होती. आता बघा, तुम्हाला याच्यातनं तुम्हाला काय कळेल रे, याच्यातनं तुम्हाला कळेल बघा, याच्यातनं हा जो कट झालेला जो अँगल असतो, बरोबर आहे का, हा जो कट झालेला जो अँगल असतो, मग इनक्लोज, काय काउंटर कसा पाहिजे, इनक्लोज पाहिजे. मग इनक्लोज करायचं असले तर डायरेक्शन कोणती रे, क्लॉकवाईज. बघा नीट सांगितल्या. मग इनक्लोजमेंट ही कन्सेप्ट पहिल्यांदा याच्यामुळे सांगितली होती की तुम्हाला इनक्लोजमेंट अँटी क्लॉकवाईज नसतं, तर कसं असतं, क्लॉकवाईज इनक्लोजमेंट असतं. त्यामुळे क्लॉकवाईज ही डायरेक्शन आहे, जी काउंटरची डायरेक्शन आहे ती कशी आहे रे, क्लॉकवाईज आहे. कशी आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. म्हणजे ही तुमचा झाला नायक्विस्ट काउंटर सगळा. पण तुम्हाला इथं व्हॅल्यू किती आहे, हा -1 + j0 मध्ये आहे का इकडं आहे, हे तुम्हाला कळणार नाही. कशापासून हे कळणार, कधी, जेव्हा तुम्हाला ओमेगा पीसी ची व्हॅल्यू कळेल. हा प्लॉट झाला. आता आपल्याला काय करायचंय, इन्सर्कलमेंट. हा बघा मी एक सांगतो की तुम्हाला सपोज इन्सर्कलमेंट -1 + j0 आहे. सपोज मी एक केस घेतली की तुमचं इन्सर्कलमेंट इथं आहे, सपोज इथं आहे, तर तुम्ही मला स्टॅबिलिटी कमेंट करा. मला सांगा बाळांनो, स्टॅबिलिटी कमेंट करा. सपोज तुमचं इन्सर्कलमेंट कुठे आहे, आउटसाइड द काउंटर आहे. आउटसाइड द काउंटर म्हणजे इथं आहे. तुम्हाला काही क्रॉस होत आहेत का रे पोल, काही क्रॉस होत आहे का रे, काहीच क्रॉस होत नाही. काय होत नाही, काहीच क्रॉस होत नाही, काहीच क्रॉस होत नाही, बरोबर आहे का रे. म्हणजे n = किती झाला, 0. तुम्हाला काही इन्सर्कलमेंटच नाही, n = 0. राईट हँड पोल आहेत का रे, p = 0. म्हणजे z = काय येणार आहे, p - z = n. म्हणजे ही सिस्टीम, जेव्हा तुमचा जो काउंटर आहे, बरोबर आहे का रे, जो काउंटर आहे तो जर तुमचा ह्याच्या बाहेर असला, बरोबर आहे का रे, याच्या बाहेर असला, म्हणजे ह्या इन्सर्कलमेंटच्या बाहेर असला, तर तुमची सिस्टीम कशी आहे रे, स्टेबल आहे. z = किती येईल रे, 0 असेल. सपोज म्हणजे तुम्हाला मला काय सांगायचंय, आता सपोज केस नंबर 2 घ्या. जर काउंटर आतमध्ये असेल, काउंटर कुठं एक्झॅक्ट आपण काढू, आपण काउंटर कुठं एक्झॅक्ट, ह्याचं मॅग्निट्यूड काय आहे, सपोज इथं a मॅग्निट्यूड आहे. ह्या a मॅग्निट्यूड जर -1 + j0 च्या जास्त असेल, -1 + j0 च्या काय असेल, जास्त असेल. काय असेल, j0 च्या जास्त असेल. मग काय होईल रे, आता इन्सर्कलमेंट करा. बघा मी काय करतो, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सगळे डायरेक्शन दिलेत बाळांनो. आता तुम्ही इन्सर्कलमेंट करताना, सपोज इथं इन्सर्कलमेंट आहे, कोणत्याही दिशेने तुम्ही सरळ रेष वाढायची, कोणत्याही. सपोज मी ह्या दिशेने वळतो सरळ, कोणत्याही दिशेने तुम्हाला काय करायची, सरळ रेष वाढायची. तुमचे जे लूप टच होतात, जे इन्सर्कलमेंट, किती इन्सर्कलमेंट आहेत बघा, कितीला टच झाली, इथं 1
आणि इथं एक 2 वेळेस टच झाली आणि कोणत्या डायरेक्शनने चेंज झाली बघा, n किती झाले 2 झाले, बरोबर आहे का. पहिला n कोणता आहे रे, क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे -1, बरोबर आहे का रे. जेव्हा क्लॉकवाईज असतं तेव्हा n ला डायरेक्शन कसं असतं -1, जेव्हा n दुसऱ्या वेळेस टच झाला तेव्हा -1 म्हणजे n इज इक्वल टू किती झालं रे बाळांनो, -2 झालं. किती झालं, n इज इक्वल टू -2 झालं. इकडे लक्ष दे रे, इकडे लक्ष दे, n इज इक्वल टू किती झालं, -2 झालं. मग मला फॉर्म्युला वापरायचा आहे p - z इज इक्वल टू n. मला काय वापरायचा फॉर्म्युला, p - z इज इक्वल टू n. p म्हणजे काय रे, पोल्स. बघा मला सांगा रे, पोल्स आपले किती होते, ओपन लूप राईट हँड 0 पोल्स, बरोबर का, राईट हँड. p म्हणजे काय रे, राईट हँड पोल. राईट हँडला आहे का, सगळे लेफ्ट हँडला आहे 0, बरोबर आहे का रे. मायनस हे लेफ्ट हँडचे पोल सांगणारे z आणि -2, बरोबर आहे का. n किती झाले, इनसर्कलमेंट -1 मी अज्युम केलेलं आहे. एक्झॅक्टली आपल्याला उत्तर काढायचंय, पण त्याच्या आधी तुम्हाला कंडिशन दिलेले आहेत. z किती येतोय रे, 2 येतोय. झेड किती येतोय बाळांनो, 2 येतोय. काय येतोय, झेड 2 येतोय. म्हणजे Z2 आला बाळांनो. तुम्हाला मी काय सांगतोय, Z2 आला म्हणजे सिस्टीम कशी कमेंट करतात, अनस्टेबल आहे. आता सर हिथली व्हॅल्यू कशी कमेंट करायची, हिथली व्हॅल्यू कशी काढायची. बघा इथं कितीला क्रॉस केलंय, कितीला 180 डिग्रीला क्रॉस केलंय, -180 ला. जेव्हा -180 ला क्रॉस करतात तिथली फ्रिक्वेन्सी काढा किती येते. तिथली फ्रिक्वेन्सी कशी काढतात रे, तिथली जी फ्रिक्वेन्सी असते 180 डिग्रीला, मी फेज आणि गेन मार्जिन मध्ये सांगितलंय. गेन मार्जिन जी काही फ्रिक्वेन्सी 180 डिग्रीला क्रॉस करते दॅट कॉल्ड ॲज फेज क्रॉसओव्हर फ्रिक्वेन्सी. काय, ओमेगा पीसी स्टँडर्ड फॉर्मॅट आहे बघा. स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. स्टँडर्ड फॉर्मॅट सांगितलाय मी 1/T1 × T2 स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये. बघा स्टँडर्ड फॉर्मॅट कसा असतो, 1/S × S 1 + ST1 आणि कसा असतो 1 + ST2. बघा इथं 1 नाही, इथं 2 दिसतोय. बघा इथं 1 ST1 च्या फॉर्मॅट मध्ये, इथं 2. मग 2 इथं 1 आणायचं असल्यावर 2/2 करा, ह्याला भागिले 2 करा आणि ह्याला भागिले. खाली जर भागिले केलं तर वरी पण भागिले करायचं म्हणजे 1/2 इथं आलं. बघा कम्पेअर करा ह्या इक्वेशनला त्या इक्वेशन सोबत. T1 = 1 येणार आणि T2 = 1/2 येणार. म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी काय झाली, 1 × 1/2, बरोबर आहे का रे. मग 1 म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी ओमेगा पीसी काय झाली, √2. आणि इथं ए म्हणजे मॅग्निट्यूड आहे. ए म्हणजे काय रे, मॅग्निट्यूड ऑफ ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे ए म्हणजे तुम्हाला काय काढायचंय, ओमेगा पीसी √2 निघला, बरोबर आहे का रे. ओमेगा पीसी √2 निघला. तुम्हाला काय ठेवायचंय, मॅग्निट्यूड ठेवायचंय. काय ठेवायचंय रे बाळांनो, मॅग्निट्यूड. ओमेगाच्या जागी काय ठेवायचंय, मॅग्निट्यूड ठेवायचंय. मग ठेवा रे, 1 भागिले ओमेगाच्या जागी काय ठेवलं, √2² इंटू बघा √2 + 1 √2² + 1², बरोबर आहे का रे. आणि इथं काय झालं रे, अंडर रूट मध्ये √2² बघा +2². कळतंय का. बघा रे काय आलं, 1/√2² किती आला रे, 2, बरोबर आहे का रे. √2² किती आला, 2 आला, बरोबर आहे का रे. हा इथं काय आलं रे, 2 + 1 रूट मध्ये इंटू इथं काय आलं रे, 2 + 4 हे रूट मध्ये आलं. बघा रे बाळांनो इथं काय आलं, 2 × √2 इंटू √2 √6 आलं, √2 × √3, बरोबर आहे का. √6 आलं, √2 किती झालं रे, 1/2 × 2 × √3. बाळांनो हा गेटचा क्वेश्चन आहे. तुम्ही एवढं अवघड तुम्हाला येत नाही. तुम्हाला काय देतात, एखादं तुम्हाला ही डायग्राम देतात आणि स्टॅबिलिटी सांगा असं सांगतात. पुढचं एक्झाम्पल मी तसंच घेणार आहे. बघा रे काय येतंय, 1/4/√2. बघा 1/4/√3 म्हणजे 1 च्या कमीच आहे. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 0.99 असं काहीतरी किंवा 0.7 काहीतरी येईल, बरोबर आहे का रे. 1 म्हणजे हे काउंटूर आहे. हे जी व्हॅल्यू आहे, इथं जी व्हॅल्यू आहे, बरोबर आहे का रे. इथं जी व्हॅल्यू आहे ती किती आहे रे, 1/4√3 1/4/√3 काय झाली, 1/4/√3. आणि ही काय झाली रे, ही व्हॅल्यू झाली. आणि तुमचा काउंटर ह्याचा जर व्हॅल्यू काढली तर तुमचा काउंटर आउटसाइड येतोय. म्हणजे ही दिलेली गिव्हन सिस्टीम आहे ती स्टेबल आहे. तुम्ही काय काढली रे, ही ए ची व्हॅल्यू काढली. ए ची व्हॅल्यू काय आली रे, इकडे बघ रे, तुझी ए ची व्हॅल्यू काय आली, मॅग्निट्यूड काय आलं, 1/4/√3. आता मला ह्या मॅग्निट्यूड बाळांनो, हे मॅग्निट्यूड झालं तुमचं काय झालं, g ऑफ s इंटू h ऑफ s. ह्याचं काय झालं रे बाळांनो, मॅग्निट्यूड झालं. ह्या मॅग्निट्यूड वरनं तुम्ही काय काढू शकता, गेन मार्जिन काढू शकता. मग गेन मार्जिन इज इक्वल टू काय आहे, गेन मार्जिन इज इक्वल टू 1/मॅग्निट्यूड g ऑफ s इंटू h ऑफ s. हे जर मॅग्निट्यूड काढलं 1/4
1/√3. हे जर वरी गेलं तर काय येणार आहे रे 4√3 गेन मार्जिन येणार आहे. गेन मार्जिन काय येणार आहे 4√3. म्हणजे तुम्हाला हे कळालं का, शॉर्टकट कळाला का? जर तुम्हाला नायक्विस्ट प्लॉट दिला आणि इथलं मॅग्निट्यूड दिलं, तुम्हाला म्हटलं की गेन मार्जिन काढा, तर तुम्ही इझिली काढू शकता. बघा गेन मार्जिनचे 3 मॉडेल आपण शिकलेत. केच्या 3 पार्ट, एक जनरल मेथड, एक स्टँडर्ड मेथड आणि तिसरा एक फॉर्म्युला बेस मेथड आहे गेन मार्जिन काढायची. ह्या 3 मेथड शिकलो. आता एक नवीन मेथड नायक्विस्ट प्लॉट रेफर करून कशी गेन मार्जिन काढायचा ते आपण बघितलं. बघा लिहून घ्या तुम्ही. जर तुमचा नायक्विस्ट प्लॉट इथं क्रॉस होत असेल, काय होत असेल, ज्या गोष्टी जिथं क्रॉस होत असेल, सपोज इथं ए व्हॅल्यू आहे, दॅट ए व्हॅल्यू इज अ मॅग्निट्यूड ऑफ ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन. ही जी ए व्हॅल्यू आहे, ह्या ए व्हॅल्यू मॉड ऑफ ए जी असते ती काय असते, मॅग्निट्यूड ऑफ ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन काय असते, जी क्रॉसिंग व्हॅल्यू आहे ती ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनचं मॅग्निट्यूड असतं. आणि त्याचा जर आपल्याला गेन मार्जिन काढायला सांगितला तर तो जो गेन मार्जिन असतो बाळांनो, तो जो गेन मार्जिन असतो दॅट इज 1/a. काय असतो गेन मार्जिन 1/a. लक्षात ठेवा. इथं सपोज के लिहा किंवा कॉन्स्टंट लिहा. जर तुम्हाला गेन मार्जिन तुम्हाला नायक्विस्ट प्लॉटहून सांगितलं असेल, एखादा प्लॉट दिलेला असेल, तर ती गेन मार्जिन काय असतो 1/a. इथलं जे मॅग्निट्यूड असतं त्याचा काय असतो इन्व्हर्स असतो. म्हणजे त्या मॅग्निट्यूडचा इन्व्हर्स म्हणजे गेन मार्जिन. आपण फॉर्म्युल्यात पहिल्या स्टेप बाय स्टेप 2 लेक्चर मध्ये आपण शिकलेलो आहे गेन मार्जिन. बघा गेन मार्जिन, फेज मार्जिनचे जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नसले तर तुम्ही इथं काहीच करू शकत नाही. कळाला हा प्रॉब्लेम? मोठा प्रॉब्लेम होता, पण मोठ्या प्रॉब्लेम मधनच शिकायला जास्त मिळतं. मी काय म्हणतोय, हा मोठा प्रॉब्लेम होता पण मोठ्या प्रॉब्लेम मधनं जास्त शिकायला मिळालं आपल्याला ह्यामधनं गेन मार्जिन कळाला, नायक्विस्ट कॉन्टूर्स बघायला मिळाले. बरोबर आहे का रे बाळांनो? आता एक नेक्स्ट आणखीन एक प्रॉब्लेम घेऊ. आणखीन एक प्रॉब्लेम घेऊ 1/s² 1/s plus a, s plus 1, s plus 2, s plus 3 किंवा s plus 3 चा क्यूब घेऊ. बरोबर आहे का रे? आपण हे सोडवलंय, त्याचा फेज मार्जिन काढलाय, त्याचा नायक्विस्ट प्लॉट कसा येतोय ते बघू. 1/s plus 3 क्यूब. बरोबर आहे का रे? स्टार्ट कुठनं होणार आहे, ओमेगा इज इक्वल टू 0 पुट करा. ओमेगा इज इक्वल टू 0. बरोबर आहे का? 0 त्याचं मॅग्निट्यूड काढा. रे ओमेगा इज इक्वल टू 0 पुट केला. हे काहीतरी मॅग्निट्यूड येणार आहे, इथं काहीतरी मॅग्निट्यूड येणार आहे, पण अँगल काय येणार आहे रे, मायनस टॅन इनवर्स 0 बाय एनिथिंग. काय येणार आहे, अँगल 0 येणार आहे. म्हणजे पोलार प्लॉट जर तुम्ही थीटा काढला, ओमेगा इज इक्वल टू 0 ला काढला आणि मॅग्निट्यूड काढला, काय येणार आहे, अँगल 0, मॅग्निट्यूड काहीतरी येणार आहे. सपोज कॉन्स्टंट ए येणार आहे. मी म्हणतो तुम्ही काढा रे, मला कारण मी काढणार नाही मॅग्निट्यूड. बरोबर आहे का रे? मॅग्निट्यूड काढलं. बरोबर आहे का? मी कशाला काढतो, ओमेगा इन्फिनिटीला. अँगल काय येणार आहे रे, बघा अँगल काय येणार आहे, ह्याचा 3, बघा टॅन ऑफ 3 होतं. बरोबर आहे का? 3 टाइम्स ऑफ टॅन. मी सायनोसायडल प्रॉपर्टी सांगितल्या, 3 इंटू टॅन इनवर्स ऑफ मायनस इन्फिनिटी करा. काय येतंय रे, 3 इंटू एका इन्फिनिटीचा अँगल किती, -90, म्हणजे -270. म्हणजे जो अँगल जाणार आहे तो कुठं जाणार आहे, 180 पार करून 270 ला जाणार आहे. कुठं जाणार आहे, 180 पार करून 270 ला जाणार आहे. आणि हे डायरेक्शन असं असणार आहे. डायरेक्शन कसं आहे, डायरेक्शन महत्वाचं आहे. मग आपल्याला नायक्विस्ट प्लॉट करताना ह्याचा जर फक्त मिरर इमेज घेतली बाळांनो, म्हणजे ही मिरर इमेज घेतली तर आपल्याला काय झाला, हा झाला नायक्विस्ट प्लॉट. आणि ह्याची डायरेक्शन कशी रे, नाही डायरेक्शन नीट लिहायची आहे. पण आता हे कुठं छेदलंय हे माहित नाही, काउंटर आतमध्ये आहे का बाहेर आहे हे पण माहित नाही. आता आपण 2 कंडिशन घेऊन बघू बाळांनो. हे जर इक्वेशन घेतलंय, सपोज माझा काउंटर हिथं असेल, म्हणजे -1 + j0, केस नंबर 1 हिथं घेतली मी, सिंपल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असं देतात. आणि केस नंबर 2, केस नंबर बी, जर तुम्हाला -1 + j0 इनसाइड सर्कल आणि आउटसाइड सर्कल जर तुम्हाला दिला काउंटर, बरोबर आहे का, जो नायक्विस्टचा इनसर्कलमेंट आहे तो इनसाइड आणि आउटसाइड दिला, तर स्टॅबिलिटीवर तुम्ही काय कमेंट करताल ते मला लिहा. मला सांगा रे बाळांनो, ह्याचा n किती आला, 0. केस नंबर 1 मध्ये मला सांगा रे, ह्याच्यामध्ये सगळे पोल्स कुठे आहेत रे, कुठे आहेत पोल, कुठे आहेत राईट हँडला आहेत का, नाहीत. P इज इक्वल टू 0. P म्हणजे काय सांगतो, नंबर ऑफ ओपन लूप पोल्स ऍट राईट हँड साइड. बरोबर आहे का रे? आणि मग Z काढू शकता तुम्ही बाळांनो, P - Z इज इक्वल टू n. बरोबर आहे का रे? P म्हणजे किती, 0. Z म्हणजे किती रे,
माहित काढायचंय n म्हणजे 0 म्हणजे z इज इक्वल टू 0 झालं. काय झालं रे? z इज इक्वल टू 0 झालं. म्हणजे z जर तुम्ही इनसर्कलमेंट आउटसाइड द सर्कल काढलं, काय काढलं? आउटसाइड द सर्कल काढलं, तर तुम्हाला काय येतंय रे? z इज इक्वल टू काय येतंय? 0 येतंय. म्हणजे तुमची सिस्टीम इथं स्टेबल आहे. जर मी इनसाइड घेतलं तर बघायचंय आपल्याला काय करायचंय? इनसाइड जर घेतलं तर बघायचंय बाळांनो, इनसाइड घेतलं तर काय होतंय बघायचंय. इनसाइड घ्या, असं स्ट्रेट लाईन मारायला सांगितली सर. तुम्ही इनसाइड घेतलं की स्ट्रेट लाईन मारायला सांगितली. स्ट्रेट लाईन मारायची. कुठं छेदतंय? इथं एक छेदतंय आणि इथं एक छेदतंय. 2 पॉईंट द्या. बघा स्टेप काय सांगितली? पहिली स्टेप तुम्ही लाईन मारून घ्या. दुसरी काय करायची रे? सर्कलमेंट. मग काय करा रे? ही सर्कल कसा आहे रे? क्लॉकवाईज आहे. बघा हात फिरवा, क्लॉकवाईज आहे. म्हणजे इथं व्हॅल्यू किती असणार? यांची पहिला जेव्हा इन सर्कल झाला, सर्कल टच झाला -1 आणि इथं कसली रे? क्लॉकवाईज. म्हणजे इथं पण किती? -1 झाली. करेक्ट आहे का रे बाळा? करेक्ट आहे का? म्हणजे टोटल n इज इक्वल टू काय झाला? -2 झाला. टोटल n इज इक्वल टू किती झाला? -2 झाला. अंडरस्टँड. बघा रे, p किती आहे रे? p किती? इथं 0 आहे. बरोबर आहे का? n किती आला? -2 आला. म्हणजे बघा रे बाळांनो, p - z इज इक्वल टू n जर ठेवलं, p 0 आहे, -z -2, बरोबर आहे का रे? मायनस प्लस z इज इक्वल टू 2. म्हणजे तुमच्या सिस्टीम मध्ये क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन जर काढलं तुमच्या सिस्टीमचं, तर त्यामध्ये राईट हँड साइड पोल जे आहेत ते 2 आहेत. किती आहेत? राईट हँड साइड जे पोल काढले ते किती आहेत? क्लोज लूपचे 2 आहेत. मग राईट हँडला जर पोल असले तर तुमची सिस्टीम काय कमेंट करता? अनस्टॅबिलिटी. काय कमेंट करता रे? अनस्टेबल सिस्टीम आहे. मग बाळांनो, हे एक्झॅक्ट एक आहे ते काढायचं आहे. एक्झॅक्ट एक आहे ते काढायचं आहे. हे म्हणजे काय असतं रे? मॅग्निट्यूड ऑफ ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे तुम्हाला मॅग्निट्यूड जर काढायचं असं ट्रान्सफर फंक्शनला, तर तुम्हाला काय काढावं लागणार आहे? ओमेगा पीसी. म्हणजे ही कुठं बघा, कशामुळे ओमेगा पीसी काढायची? जर 180 डिग्रीला ही काय होतोय? काउंटर छेदतोय. आणि 180 डिग्रीला जर छेदत असला तर तिथं जे काढतात त्याला काय म्हणतात रे बाळांनो? त्याला काय म्हणतात काय रे? ओमेगा पीसी. फेज क्रॉसओव्हर. म्हणजे -180 डिग्री. आणि ह्याचा जर हे काढलं तर काय येतंय रे? -3 tan इनवर्स ओमेगा पीसी काढायचा आहे भागिले 3. बरोबर आहे का? हे मायनस प्लस झालं. 180/3 केलं. tan इनवर्स ओमेगा पीसी बाय 3 केलं. बरोबर आहे का रे? ओमेगा पीसी बाय 3 केलं. बाळांनो काय आलं रे? काय आलं? किती आलं? 60 आलं. किती आलं? 60 आलं. कळतंय का? 60 आलं. आणि tan इनवर्स ओमेगा पीसी बाय 3, tan इनवर्स इकडे गेलं. tan ऑफ 60 काय आलं रे? 3 आलं. ओमेगा पीसी बाय 3 केलं. 3√3 म्हणजे काय आलं रे? ओमेगा पीसी आलं. काय आलं? ओमेगा पीसी ची व्हॅल्यू काय आली? 3√3. आणि मॅग्निट्यूड काढायचं असल्यावर बाळांनो तुम्हाला काय करायचंय? गेन आणि फेज मार्जिन मध्ये भरपूर एक्झाम्पल घेतले, त्यामुळे मी फास्ट सोडवतोय. मला वाटतं की तुम्हाला अंडरस्टँड होतंय बाळांनो. आता बघ रे, मॅग्निट्यूड g ऑफ s इंटू h ऑफ s जर मॅग्निट्यूड काढायचं असलं तर कसं काढायचं रे? 3√3 ह्याचा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर आणि हा रूट आणि रूटचा क्यूब. बरोबर आहे का? रूटचा क्यूब. बघा रे काय येतंय? 1 डिवायडेड बाय स्क्वेअर करा. 3 त्रिक 9 इंटू 3. बरोबर आहे का? स्क्वेअर रूट मध्ये प्लस काय येतंय रे? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 प्लस 9. 27 आणि 9 किती झालं रे? 1/1. 27 आणि 3 30. 30 आणि 7 36. 1/√36 म्हणजे किती झालं रे? 1/6. किती झालं? 1/6 बाळांनो. आणि ह्या 1/6 चा काय आहे रे? क्यूब आहे. बघा नीट विसरू नका. ह्याचा काय आहे? क्यूब आहे. ह्याचा काय आहे रे? क्यूब आहे. 1/6 चा क्यूब किती झाला? 6 6 जा 36. 36 6 जा किती झाला रे? 36 इंटू 6 6 36. 3 sin 3 18 आणि 3 किती झालं रे? 21. म्हणजे 216. म्हणजे 1/216 ही व्हॅल्यू आली. आणि ही जर व्हॅल्यू काढली तर मला वाटतं 0 पॉईंट काहीतरी येईल. काय येईल? तुमचा जो काउंटर आहे तो कुठे येणार आहे रे? ही तुमचा काउंटरची इथं व्हॅल्यू येणार आहे 0.0 काहीतरी 1 असं काहीतरी येणारी व्हॅल्यू. काढा रे. 1/0.3 काढा. 0.2 काहीतरी येणार आहे किंवा 0.02
0.25 असं काहीतरी येणार आहे, ही व्हॅल्यू येणार आहे बाळांनो, ही व्हॅल्यू येणार आहे 0.02 काहीतरी येणार आहे, ही व्हॅल्यू येणार आहे. म्हणजे तुमचा जो काउंटर आहे तो किती येणार आहे रे इथं, म्हणजे तुमचं जे इनसर्कलमेंट आहे, तुमचं काय इनसर्कलमेंट आहे याच्या इकडे आहे, म्हणजे तुमची सिस्टीम काय स्टेबल आहे. काय आहे तुमची सिस्टीम, ही एक्झॅक्ट सिस्टीम दिलेली ती स्टेबल आहे. तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असलं तर ह्याचं काय करा रे, RH क्रायटेरिया वापरा. याला आपण शिकलेलो RH क्रायटेरिया वापरा, आणि RH क्रायटेरिया जर वापरला तर तुम्हाला एक्झॅक्टली कळत, मी तुम्हाला काय सांगतोय, तो RH क्रायटेरिया जर वापरला तर तुम्हाला एक्झॅक्टली कळत की तुम्हाला काय काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय. ओके. आता एक्झामला कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात. आता हे झालं एकदम डीप मध्ये गेट लेवलचे क्वेश्चन तुम्ही